मित्रांनो, जर तुम्ही 5 इयर LLB सीईटी दिली असेल आणि आता रिझल्ट आल्यानंतर तुम्ही कॅप राऊंडची वाट पाहत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी डिस्कस करणार आहोत. कारण सीईटी सेलने 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे जे कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन आहे ते सुरू केलेले आहेत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, LLB ॲडमिशनसाठी असणारी जी काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आली आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. जसं की आपल्याला माहिती आहे, आपला 5 इयर LLB सीईटीचा रिझल्ट आलेला आहे आणि आता यापुढे आपण कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनची वाट पाहत आहोत. आणि सीईटी सेलने आजच एक नवीन नोटीसच्या माध्यमातून हे कॅप राऊंड कधीपासून सुरू होतील, हे रजिस्ट्रेशन्स कधीपासून सुरू होतील याविषयी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. तर त्यासाठी आपण जर सीईटीच्या ऑफिशियल पोर्टलवरती आलं तर आपल्याला नोटिफिकेशनमध्ये सीईटीची नोटीस दिसते आहे. तर इथे LLB 5 इयर्स कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर AY 2026-27 दिसतंय. ही नोटीस जर आपण ओपन केली तर या नोटीसमध्ये आपण पाहू शकतो की सीईटी सेलने डेट्स ज्या आहेत त्या अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर इथे आपण पाहू शकतो, द रजिस्ट्रेशन लिंक विल बी ॲक्टिवेटेड ऑन 19th June 2026 at 11 AM. आपला 5 इयरचा कोर्स दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला डेट सांगितलेल्या आहेत. तर 19 जून म्हणजेच उद्यापासून 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे जे कॅप राऊंड आहेत त्याचं रजिस्ट्रेशन सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, उद्या सकाळी 11 वाजता ही रजिस्ट्रेशनची लिंक जी आहे ती ओपन होईल आणि तुम्ही या सीईटीच्या कॅप राऊंडला रजिस्टर करू शकता. आता हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सीईटीच्या ऑफिशियल पोर्टलवरती यायचं आहे आणि इथे ॲडमिशन पोर्टल फॉर AY 2026-27 जे तुम्हाला राईट साईडला दिसतंय त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे सीईटीचं कॅप पोर्टल ओपन होईल आणि या कॅप पोर्टलमध्ये अगेन राईट साईडलाच तुम्ही इथे पाहू शकता की LLB 5 इयर्स इंटिग्रेटेड त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे 5 इयरचं कॅप पोर्टल ओपन होईल. आता इथे सध्या तरी कॉलेज लॉग इन आणि डायरेक्टरेट लॉग इन दिसतंय. इथे ज्यावेळेस स्टुडंट लॉग इन हा ऑप्शन अवेलेबल होईल त्यावेळेस तुम्ही इथे लॉग इन करू शकता. तसेच या पोर्टलवरती तुम्ही बाकीच्या गोष्टी पाहू शकता. इथे 5 इयर LLBचे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड जे आहेत ते दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सीईटी सेलने सांगितलेलं आहे की तुमच्याकडे तुमचं SSCचं मार्कशीट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही CBSE, ICSC, IGCSE, IB बोर्ड इत्यादी बोर्डामधून 10वीची परीक्षा पास झाला असाल तर तुम्हाला तिथे कन्वर्जन सर्टिफिकेट जोडणं गरजेचं आहे. आणि हे कन्वर्जन सर्टिफिकेट सेल्फ अटेस्टेड असावं आणि त्यावरती तुमच्या पॅरेंटचं नाव आणि सिग्नेचर असणं गरजेचं आहे. आणि हे जे कन्वर्जन सर्टिफिकेट आहे त्याची सॅम्पल कॉपी सुद्धा सीईटी सेलने इथे अवेलेबल करून दिली आहे. तर इथे CBSE, IGCSE, ICSC मार्क्स कन्वर्जन सर्टिफिकेट 2026 हे दिसते. हे कन्वर्जन सर्टिफिकेट ओपन करून तुम्ही चेक करू शकता. इथे तुम्हाला प्रत्येक बोर्डाचा फॉर्मॅट दिलेला आहे आणि या फॉर्मॅटनुसार तुम्हाला तुमचं कन्वर्जन सर्टिफिकेट बनवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचे जर डॉक्युमेंट आपण पाहिले तर HSCचं मार्कशीट तुमच्याकडे असावं. जर तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा केला असेल तर त्याचे मार्कशीट तुमच्याकडे असावेत. तसेच LLB 5 इयर सीईटीचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म असावा. LLB 5 इयर सीईटीचं स्कोर कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर बर्थ सर्टिफिकेट ज्याच्यावरती तुमचं प्लेस ऑफ बर्थ मेन्शन असेल आणि तेही नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा इथे अलाउ केलेलं आहे. त्यामुळे डोमिसाईल सर्टिफिकेटच्या जागेवरती तुम्ही या 3 पैकी कुठलंही एक सर्टिफिकेट अपलोड करू शकता. आता मित्रांनो, या डॉक्युमेंट सोबतच जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल.
कास्ट सर्टिफिकेट सोबत कास्ट और अ ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आत्ता अवेलेबल नसेल, पण तुम्ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला अप्लाय केलं असेल आणि त्याची पावती तुमच्याकडे असेल, तरीही तुम्ही इथे ती पावती अपलोड करू शकता आणि जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही नंतर सुद्धा सबमिट करू शकता. आणि सीईटी सेलने ते स्पष्ट सांगितलेलं आहे, जर तुम्ही सेकंड राऊंड पर्यंत हे सर्टिफिकेट अपलोड करू नाही शकलात तर पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाईल. आता जे विद्यार्थी व्हीजेडीटी, एनटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी किंवा ओबीसी कॅटेगरीमधून किंवा एसबीसी, एसईबीसी मधून येतात, अशा विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट सोबत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि त्यासोबतच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करणं कंपल्सरी असेल. 31 मार्च 2027 पर्यंत त्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधून येतात त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे. एक्स सर्व्हिसमनसाठी जे प्रोफार्मा तुम्हाला सीईटीच्या पोर्टलवरती अवेलेबल असतील ते प्रोफार्मा अपलोड करावे लागतील. जर फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीमधून तुम्ही येत असाल तर त्या संदर्भात असणारं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल. मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी रिलेव्हंट डॉक्युमेंट तुम्हाला इथे दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये डोमिसाइल सर्टिफिकेट आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, डिक्लरेशन आहे किंवा मग लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याच्यावरती तुमचं रिलिजन किंवा तुमची मातृभाषा लिहिलेली असेल. जे कॅन्डिडेट ऑर्फन कॅटेगरीमधून येतात त्यांना ऑर्फन कॅटेगरीचं सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल आणि त्या संदर्भात असणारे जे सर्व प्रोफार्मा आहेत, जे फॉर्मॅट्स आहेत, ते सीईटी सेलने याच डॉक्युमेंटमध्ये दिलेले आहेत. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी असणार आहेत आणि हे डॉक्युमेंट जर असतील तरच तुम्हाला कॅप राऊंडला रजिस्टर करता येईल, अन्यथा तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही. जर तुमच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसतील तर तुमचं ॲडमिशन, तुमची सीट ही ओपनमध्ये कन्सिडर केली जाईल. त्यामुळे जर तुमच्याकडे आत्ता डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतील तर थोडे दिवस वेट करा, डॉक्युमेंट्सला अप्लाय करा आणि त्या ॲप्लिकेशनची रिसिप्ट आहे ती तुम्ही कॅप राऊंडच्या फॉर्ममध्ये अपलोड करून सुद्धा तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने उद्या 11 वाजता ही लिंक ॲक्टिवेट होईल. त्यावेळेस तुम्ही त्या लिंकवरती जाऊन तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्डने तिथे लॉग इन करून हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकता. बाकी या संदर्भात असणारी इतर जी माहिती आहे त्याविषयी मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेलच. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि या सगळ्या कॅपच्या प्रोसेसमध्ये अगदी तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म पासून तर तुमच्या डायरेक्ट कॉलेज ॲडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईनची काउन्सिलिंग तुम्हाला या प्रोसेसमध्ये मदत करणार आहे. आणि या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.